तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, मोबाईलचा डिस्प्ले जर बदलत असताल, जे कोणी मोबाईलचे डिस्प्ले बदलत असतील, तर कॉम्बो कसा लावायचा मित्रांनो, त्यासाठी सांगणार आहे मी आज. तर हे बघा, कॉम्बोच्या खाली जे आता हे माझ्याकडे जुना मॉडेल आलं, मॉडेल टाईप डिस्प्ले टाकलेला आहे कस्टमरनं कुठंतरी. तर ह्याची ही जी पट्टी आहे ना, इथं सील राहतं, ही पट्टी अशीच ठेवली, कारण हे जर नाही काढली तर आपल्याला ॲटोमॅटिक टच वर्किंगचे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर ह्याला पूर्ण पॅक करूनच कॉम्बो तुम्ही बसवा. तर हे पट्टी करायची, अशी पट्टी ओपन होते इथे. ही पट्टी अशी ओपन करायची आणि ह्याला चिटकवून टाकायची अशी, जेणेकरून आपला कॉम्बो ॲटोमॅटिक वर्किंगमध्ये येणार नाही मित्रांनो. तर हे बघा, इथं निळ्या कलरची टेप येते, ती टेप काढायची आणि डायरेक्ट असं चिटकवून टाकायचं. अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही कॉम्बो बसवू शकता. तुम्हाला कॉम्बोचा काही प्रॉब्लेम येणार नाही, ॲटोमॅटिक वर्किंगचे प्रॉब्लेम कधीच येणार नाहीत मित्रांनो. चला मित्रांनो, भेटूया अशाच एका पुढच्या नवीन आणि महत्त्वाच्या वेळी. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, कॉम्बो कधी पण असा खालच्या साईडनं लावत जावं. वरून जर लावला ना कॉम्बो, तर खालच्या स्ट्रिपला ग्लू लागायची फार शक्यता असते. हे खालच्या साईडनं असं फिटिंग करायचं, एकदम मस्तपैकी बसते मित्रांनो कॉम्बो. एका सोप्या पद्धतीमध्ये कॉम्बो आपण बसवू शकतो मित्रांनो. जे नवीन आहे, ज्यांच्याकडून कॉम्बो जास्त खराब होते, त्यांच्यासाठी सांगितलं मित्रांनो. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी अशा सोप्या पद्धतीने मी खालून आधी फिट करा, खालून केल्यानंतर वरून स्टॉप करा, त्याला मस्तपैकी बसून जातो कॉम्बो. अशा प्रकारे तुम्ही कॉम्बो बसवू शकता मित्रांनो. चला भेटूया अशा जागा पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. बाय.